मला जास्त आनंद आहे कारण मॅक्सेल फाउंडेशन आम्ही जेव्हा 2012 साली फॉर्म केलं त्यावेळेला आमचा उद्देश नुसता अवॉर्ड सेरेमनी करायचा नव्हता आणि आय वॉज व्हेरी क्लिअर की तेव्हाच मी सांगितलं होतं की इट इज अ जर्नी आणि इट इज अ जर्नी टू इन्स्पायर द नेक्स्ट जनरेशन. त्या अनुषंगाने आम्ही गेल्या वर्षी मॅक्सप्लोर कॉलेजसाठी प्रोग्राम केला होता 3I कॉन्सेप्टवरती की इंट्रोस्पेक्ट, आयडिएट आणि इम्प्लिमेंट. यावर्षी आम्ही थोडं आणखीन स्टडी केला आणि मला असं जाणवलं की आंतरप्रदेशसाठी कुठेही जगामध्ये पुस्तकं नाही आहे. जर आपण सिलेबस केला तर कोणी म्हणतील की टीचर्स नाही आहे. त्यामुळे आंतरप्रनरशिप शाळेमध्ये सुरू होणं इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. म्हणून आम्ही एक प्रोजेक्ट बेस्ड पुस्तक केलेलं आहे. मी मॅक्सप्लोर एक्सप्लोरिंग आंतरप्रनरशिप, नो सिलेबस अँड नो टीचर हा प्रोजेक्ट बेस्ड प्रोग्राम आहे, प्रोजेक्ट बेस्ड पुस्तक आहे. याच्यामध्ये फार सिम्पल भाषेमध्ये आम्ही मुलांना इन्स्ट्रक्शन दिले आहेत, टीचर्सना इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि त्यांच्या पेरेंट्सना पण इन्स्ट्रक्शन्स आहेत. ह्या पुस्तकाला बघून मुलांनी 8वी-9वीच्या मुलांनी प्रोजेक्ट बेस्ड असं मॅक्सप्लोरचं प्रोजेक्ट बुक बनवायचं आहे. त्याच्या शाळेमध्ये पॅरेंट्स बरोबर, टीचर्सबरोबर डिस्कस करायचं आहे, मित्रांबरोबर डिस्कस करायचं आहे, स्वतःची बिझनेस प्लॅन बनवायचे आहे आणि त्यांनी स्वतः एंटरप्रेन्योर बनायचं आहे. असा हा प्रोजेक्ट बेस्ड किंवा प्रॅक्टिकल प्रोग्राम बेस्ड आम्ही पुस्तक बनवलेलं आहे. आणि मी पुढच्या वर्षी पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये मुंबई, नाशिक आणि पुणे, ठाणे या एरियामध्ये साधारणपणे 25 ते 30 शाळांमध्ये, नंबर जास्त आहे पण आता सध्या मी फक्त 25-30 शाळांमध्ये फोकस करून हा प्रोजेक्ट ॲक्च्युली राबवणार आहे आणि विल सी हाऊ द रिझल्ट गो. आताच ऑलरेडी आय हॅव टेस्टेड दिस इन अ व्हेरी स्मॉल वे, पण याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत आणि मुलांना हे खूप आवडलेलं आहे. तर माझी रिक्वेस्ट असणार आहे की ज्यांना शाळेसाठी किंवा मुलांसाठी काय करायचं असेल तर दे शुड गेट कनेक्टेड विथ मॅक्सप्लोर. आय अपील टू द स्कूल्स टू गेट प्लीज कनेक्टेड विथ अस फॉर दिस प्रोजेक्ट. थँक्यू व्हेरी मच.